प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्या कवितेतील दरी खोऱ्यातून फुलती तू ग राणजाई, भोळा शंकर भुलोबा त्याची भुलाबाई या ओळी आजही सर्वश्रुत आहेत. राणजाईचा मंद सुगंध एकदा का वाऱ्यावर स्वार झाला की तो सगळा आसमंत व्यापून टाकतो. मंद सुगंधामुळे राणजाई ही सर्वांचीच लाडकी आहे. जुन्नर तालुक्यातील किल्ले नारायणगडावर सध्या राणजाई चांगलीच फुलून गेली आहे. नारायणगडाच्या पश्चिम शिखरावर उत्तर आणि पश्चिमेला राणजाई मोठ्या प्रमाणात बहरली आहे. राणजाई बहरण्याचा हंगाम नोव्हेंबर ते डिसेंबर असतो. पाऊस संपून थंडीची चाहूल सुरू झाली म्हणजेच साधारणपणे दिवाळीच्या आसपास या वेली पांढऱ्या शुभ्र सुगंधी फुलांनी अक्षरशः बहरून येतात. संध्याकाळी संध्याप्रकाशात राणजाईच्या फुलांचा सुगंध संपूर्ण वातावरणात भरून उरतो. राणजाई हे जरी सर्वश्रुत नाव असलं तरी हिला मोरवेल या टोपण नावाने ओळखलं जातं. संस्कृत भाषेत लघुकर्णी, मधुमती आणि मधुलिका अशा सुंदर नावांनीही ओळखलं जातं. ही सुंदर फुले नैसर्गिकरित्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या डोंगरांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात. अशा या सुंदर आणि सुगंधी राणजाईचा सुगंध आपल्या श्वासात भरून घेण्यासाठी आपणही एकदा किल्ले नारायणगडाला अवश्य भेट द्या.